गोम संगतीनं माझ्या तू येशील काय, माझ्या फिरतीची राणी तू होशील काय, अरे संगतीनं तुझ्या मी येणार नाही, अरे संगतीनं तुझ्या मी. नमस्कार मंडळी, आज आपण शिकणार आहोत गोम संगतीनं. मला वाटतं मागच्या 2-3 ट्युटोरियल व्हिडिओजच्या खाली कमेंट आलेली की गोम संगतीनं हे गाणं शिकायचं आहे. सो इथे मी तुमची रिक्वेस्ट पूर्ण करतोय. आता एक्झॅक्ट मला नाव नाही आठवत आहे कोणी रिक्वेस्ट केलेली आहे. ते थोडंसं डिफिकल्ट गाणं आहे, पण मी होता होईल एवढं इझिएस्ट कॉर्ड्समध्ये याला मॅनेज करायला प्रयत्न केला. म्हणजे कमीत कमी कॉर्ड्समध्ये वाजवण्यासाठी पण याच्यात 6-7 कॉर्ड लागल्या. खरं तर ह्याच्यापेक्षा पण जास्त कॉर्ड लागत आहेत, कारण खूप सारे पॅचेस असे आहेत ना जे क्रोमॅटिकली ते इन्क्रीज किंवा डिक्रीज होतात सूर वाईज. आणि युजली गाण्यांमध्ये ना मेजर स्केल किंवा मायनर स्केल एक फॉलो केलेली असते, पण इथे ना मस्त एकदम त्यांनी प्रत्येक टाईपच्या म्युझिकचं, म्हणजे हे काइंड ऑफ फोक म्युझिकमध्ये येतं त्याचं एक वैशिष्ट्य असतं, तर ते याचं वैशिष्ट्य असेल कदाचित. आणि हे आपण वेस्टर्न इन्स्ट्रुमेंटवरती कन्वर्ट करतोय, तर थोडंसं आपल्याला कॉम्प्रोमाइज करावं लागेलच. पण तरी आय डोंट थिंक हे टू मच कॉम्प्रोमाइज्ड व्हर्जन असेल. आणि तुम्हाला सोपं जावं म्हणून मी 5th फ्रेटवरती केपो लावलाय. सो सुरू करूया आपला ट्युटोरियल व्हिडिओ. नमस्कार, माझं नाव यशवंत साहेबराव दिडवाग, तुमचा मराठी गिटार मास्टर. आणि 52 मंगळवार 52 मराठी गाण्यांचा ट्युटोरियल व्हिडिओ मी पोस्ट करायचं ठरवलंय. हा 14वा व्हिडिओ चालू आहे आपला. आणि येस, लेट्स स्टार्ट द ट्युटोरियल व्हिडिओ. जसं आपलं ठरलंय, ट्युटोरियल व्हिडिओ जेव्हा आपण सुरुवात करतो तेव्हा आपण पहिलं बघतो स्ट्रमिंग पॅटर्न काय, मग कॉर्ड युज्ड काय आहेत, त्यांचे स्विचेस काय काय प्रॅक्टिस करायचे, आणि मग ॲक्च्युअल गाण्याचा डेमो बघतो आपण. सो स्टार्ट करूया. स्ट्रमिंग पॅटर्न एकदम इझी स्ट्रमिंग पॅटर्न आहे हा. डाऊन अप डाऊन अप डाऊन अप डाऊन अप. काउंट वाईज कसं असेल हे, 1 and 2 and 3 and 4 and 1 and 2 and 3 and 4 and 1 and 2 and 3 and 4 and स्लोली सांगतो, 1 and 2 and 3 and 4 and 1 and 2 and 3 and 4 and. सो याला ना स्लोली प्रॅक्टिस करा पहिलं. आता बघूया कॉर्ड्स कुठल्या युज्ड आहे त्याच्यामध्ये. सगळ्यात पहिली ए मायनर, मग सी, मग डी मायनर, मग डी मेजर आणि एफ. आणि मध्ये मध्ये यांनी ई मायनर आणि ई मेजर पण घेतली आहे. सो एक एक आता बघूया कॉर्ड कशी वाजवतात, कुठली कॉर्ड ती. ए मायनर 5 स्ट्रिंग कॉर्ड आहे. टॉप स्ट्रिंग आपण इग्नोर करतो. A0, D2, G2, B1 आणि E0. त्यानंतर आहे सी मेजर, यात पण आपण टॉप स्ट्रिंग इग्नोर करतो. A3, D2, G0, B1, E0. मग आहे डी मायनर. डी मायनर मी या 3 बोटांनी पकडतो, कोण या 3 बोटांनी पकडतं, कोण या 3 बोटांनी पकडतं, कोण 4 बोटांनी असा वाला डी मायनर पकडतं. सो सध्या मी हा पकडलाय. याच्यामध्ये टॉप 2 स्ट्रिंग इग्नोर करतो आपण. D0, G2, B3 आणि E1. सो G2 मिडल फिंगरने, B3 4th फिंगरने आणि E1 फर्स्ट फिंगरने, असं मी पकडलंय. तुम्ही कुठलाही पकडू शकता. याच्या पुढे आहे डी मेजर. डी मेजर पण टॉप 2 स्ट्रिंग इग्नोर करायचे आहेत. D0, G2, B3 आणि E2. याच्या पुढे आहे एफ. एफ तुम्ही अशी वाली घेतली तरी चालेल, टॉप स्ट्रिंग इग्नोर करून, तुमच्यावर आहे कुठली. सो एफ हा नोट आहे E1, हा आहे A3, मग D3, G2, B1, E1. सो हा असा खंड असतो F. मग त्याच्या पुढे ई मायनर, सर्वात सोपी कॉर्ड आहे ही. E0, A2, D2, G0, B0, E0. त्यानंतर आहे ई मेजर. याच कॉर्डला फक्त इंडेक्स फिंगर इथे लावायचा G1ला, बाकी सगळं सेम आहे.
तुम्ही स्ट्रमिंग बघितलात, आता कॉर्ड्स बघितल्यात, आता स्विचेस बघूया कुठले कुठले आहेत. एक तर तुम्हाला सी ए मायनरचा स्विच आला पाहिजे. आणि मला असं वाटतंय की आहे ना, सी आणि डी मायनरचा स्विच थोडासा जास्त प्रॅक्टिस करावा लागेल तुम्हाला, कारण हा युजली नसतो. त्याच्या पुढे आहे डी मायनर आणि डी. हा तर खूपच रेअर स्विच आहे. म्हणजे मी म्हटलं ना की हे गाणं डिफिकल्ट आहे. डिफिकल्टी हीच आहे की रेअरली यूज्ड कॉर्ड स्विचेस आहे त्याच्यामध्ये. नाहीतर नॉर्मली 1 4 5 6चेच 100,000 सॉंग्स आहेत. तसं नाही आहे हे गाणं. मे बी जसं मी म्हटलं की टाईप ऑफ म्युझिक वेगळा आहे, जॉनरा, त्यामुळे ही असेल कदाचित हे. सो डी मेजर डी मायनरचा स्विच झाला. तुम्ही या 3 बोटांनी पकडला असेल तर तो सोपा जातो असा करायला. मी उगाच शायनिंग करतोय असं वाटत असेल तुम्हाला, पण मला हा कम्फर्टेबल जातो. बरं, मग ई मायनर ई मेजरचा तर सोपाच आहे, काय स्विच करण्यासारखं नाहीच आहे ह्याच्यात. ई मेजर आणि डी मेजर हा एक स्विच बघावा लागेल तुम्हाला. आणि हां, डी मेजर आणि एफ मेजर हा एक थोडा जास्त शिकण्यासारखा स्विच आहे. आणि एफ नंतर बॅक टू आपल्याला ए मायनर जायचं आहे ना, तो पण स्विच. सो जरी आता हे स्विचेस सांगताना मी 5 ते 10 सेकंदामध्ये एक स्विच सांगितला असला, तरी देअर आर चान्सेस की तुम्ही लाईफमध्ये फर्स्ट टाइम हा स्विच पकडत असाल तर बराच वेळ लागेल. सो टेक युअर टाईम. आणि हा स्विच एकदा शिकला, जसं आता मी कधीतरी शिकलेला, तर मी कॉर्ड्स काढले आणि लगेच अर्ध्या पाऊण तासामध्ये मला स्विच आणि गाणं पूर्ण कळालं. माझा मोस्ट डिफिकल्ट पार्ट होता मला लिरिक्सचा, कारण तो आयुष्यात फर्स्ट टाइम होता. म्हणजे रनग दाऊस भलताच तोरा, जार गुमान साळसू चोरा, हे मला थोडेसे टंग ट्विस्टर वाटले स्ट्रमिंग करताना. सो मे बी प्रत्येक ब्रेनला ना कुठलीही गोष्ट फर्स्ट टाइम कन्झ्युम करताना ती डिफिकल्ट जाते. मे बी तुम्ही सगळे म्हणजे मोस्ट ऑफ यू या कॉर्ड्सला फर्स्ट टाइम कन्झ्युम करत असाल, म्हणून तुम्ही तिथे जास्त वेळ घ्याल, तर द्या तेवढा जास्त वेळ. आणि त्याहूनही एकदमच बेसिक असतील मुलं, त्यांना कॉर्ड पकडण्यापासून जर का हे होत असेल, काय म्हणतात, एफर्ट्स लागत असतील, आणि किंवा म्हणजे आत्ता इथे मला तुम्हाला अशा कॅटेगरीच्या माणसांना गाईड करायचं आहे ज्यांना गिटारगिरी कम्युनिटीकडून काहीतरी हेल्प होऊ शकते. आपण खूप सारी गाणी शिकतोय, म्हणजे आता हा 14वा व्हिडिओ आहे आपला शिकण्यामधला. तुम्हाला ही कन्सिस्टन्सी मेंटेन करण्यासाठी एका कम्युनिटीची गरज असते. म्हणजे वाजवून झाल्यानंतर, प्रॅक्टिस करून झाल्यानंतर कोणाला तरी दाखवावं गरजेचं आहे. नाहीतर आपण स्किल कोणीच बघत नाही म्हणून पॉलिश करणंच बंद करतो एका टाईम नंतर. सो प्लीज जॉईन दिस कम्युनिटी. गिटारगिरीची सिल्वर मेंबरशिप किंवा गोल्ड मेंबरशिप एनरोल करा, डिपेंडिंग अपॉन युअर डिफिकल्टी लेवल. जर काही गाणं तुम्हाला इझी वाटतं आहे तर आय वुड सजेस्ट तुम्ही गोल्ड मेंबरशिप कराच करा. देर इज नो अदर वे. तुमच्या आयुष्यातली 3-4 वर्ष तरी आरामात वाचतील. जर का 3-4 वर्षांची किंमत तुमच्या तेवढी नसेल, तुम्हाला ती महाग वाटत असेल गोल्ड मेंबरशिप, तर पुढचा भाग आहे. आणि जे इन बिटवीन आहेत त्यांनी प्लीज सिल्वर मेंबरशिप तरी जॉईन करा. आणि जे ऑलरेडी माझे सिल्वर मेंबरशिपमधले मेंबर आहेत त्यांनी प्रॅक्टिस करा, गिटारगिरीला टॅग करा आणि पोस्ट करा. यार आपले ग्रुप्स आहेत किती वेगवेगळे. आपला ऑफलाईन इव्हेंट होतो तिथेली हे तरी फुल वाईबवालं गाणं आहे. झालं, तुमच्यापैकी कोणी गिटारगिरी कम्युनिटी मेंबर्सपैकी कोणी हे सादर केलं तर मला जाम आवडेल. आणि अगदीच जर का तुम्हाला असं वाटतंय की तुमच्याकडे तुम्हाला म्हणजे विश्वासच नाही, हा यशवंत काहीतरी बनवेल, फसवेल, तर ॲटलिस्ट क्विक स्टार्ट गाईड तरी ट्राय करू शकता. आणि यू विल गेट द टेस्ट ऑफ दिस कम्युनिटी की कशी आहे. दिसेल लांबून, तुम्हाला त्याचा पार्ट होता येणार नाही, पण निदान दिसेल तरी ही कम्युनिटी कशी आहे, जवळून दिसेल. आणि मे बी नंतर तुम्हाला डिसिजन घ्यायला सोपं जाईल. सो एवढं सगळं बोलून झाल्यानंतर आता ॲक्च्युली आपण डेमो बघूया गाण्याचा कसा आहे. मजा करा. मग गोम संगतीनं कोण येत आहे का बघा. येस, बघा. गोम संगतीनं माझ्या तू येशील का, माझ्या फिरतीची राणी तू होशील का. आर संगतीनं तुझ्या मी येणार नाही, यार संगतीनं तुझ्या मी येणार नाही. तुझ्या फिरतीची राणी मी होणार नाही, संगतीनं माझ्या तू येशील का. अंतरा तुझं टपोर ढोळ जसं कोळ्याचं जाळ, माझं काळीज घोळ त्यात मासोली झालं. माझ्या फिरतीचा
सुटलाय तुफान वारा 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 नग दाऊस भलताच तोरा जार गुमान साळसूद चोरा नग दाऊस भलताच तोरा गुमान साळसूद चोरा तुझ्या नजराच्या जादूला अशी मी भुलणार ना गुम संगतीनं माझ्या तू येशील काय आणि हेच रिपीट. तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ? आय एम व्हेरी शुअर की तुम्हाला हा व्हिडिओ बघताना या गाण्याची प्रॅक्टिस करताना जाम मजा आली असेल, कारण तेवढा मुश्किल विषय घेतला आहे त्यांनी कंपोजर्सनी आणि व्हिडिओग्राफी पण छान झाली आहे गाण्याची. मला अशाच मराठी फील्सला, अशाच मराठी गाण्यांना, अशाच मराठी जुन्या आठवणींना सर्वांपर्यंत पोहोचवायचं आहे. मराठी गाण्यांचं साम्राज्य दुनियाभर झालं पाहिजे. जय शिवराय.